नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण शेवईचा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 पाव शेवई आणलेली आहे 80 रुपयाची, 40 रुपये पाव. तर मैदा आणि गहूचं पीठ आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे आता आपण या पिशवीमधून काढून घेतलेले आहे. अशा 2 चुंबळी भरून आलेल्या आहेत. 1 चुंबळ 40 रुपयाला, पण छान आहे शेवई. आता बनवल्यावर आपण बघूया कशी होते ती. चला तर आता गॅसवर एक पॉट ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे, किंचित मीठ पण टाकलेलं आहे. तर पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण ही चुंबळ टाकून देऊया. 1 पावच बनवणार आहे मी नाश्त्यासाठी. आता ही चुंबळ टाकल्याच्या नंतर आपल्याला असे उलथणीच्या साह्याने आपण गोल गोल फिरवून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे पदर सुटतील आणि शेवई हलकी फुलकी होईल, मोकळी होईल. झाकण ठेवायची काही गरज नाही. पाणी उकळलेलं आहे. 1 मिनिटभर आपण असंच ठेवून देऊया. बऱ्यापैकी शिजत आलेले आहे. मस्त शेवई आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. 160 रुपये किलो शेवई आहे. लहान मुलांना, मोठी माणसाला आमरसात खाण्यासाठी खूप मस्त लागते ही शेवई. आता आपण एक गाळणी ठेवली होती, त्या गाळणीमध्ये पाणी गाळून घेतलेलं आहे आणि 1 चमचा मोठा तूप टाकून दिलेला आहे, म्हणजे आपली शेवई चिकटणार नाही, मोकळी होईल. तर अशा प्रकारे मोकळी झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. इथे 2 प्लेटीमध्ये मी 1-1 कप दूध टाकून दिलेलं आहे. दुधामध्ये अप्रतिम लागते, आमरसामध्ये अप्रतिम लागते. तिखट पण बनवू शकता. इथे अर्धा चमचा दोन्ही प्लेटमध्ये अर्धा चमचा साखर टाकून दिलेली आहे. आता त्यामध्ये आपण शेवई टाकून देऊया. एकदम मोकळी झालेली आहे. अशी मस्त शेवई आपण बनवलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. 160 रुपये किलो या दराने देईल. अशा प्रकारे आपला सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे. खूपच मस्त. तुम्हाला जर शेवई बनवण्याची पद्धत, शेवई आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा. पुन्हा एकदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा.